तसं तिथे ना साईंचे पादुका आहे आणि साईंचा मोठा फोटो आहे. टीम आहे, याचं दर्शन करून घ्या. आता हे जे पेरू दिसत आहेत ना तुम्हाला एवढे, हे सगळे आम्ही आहे ना 200 रुपीजचे घेतले आहेत आणि हा आपला इकडचा फेवरेट प्रसाद आहे. तर 25 रुपीजला 3 असे लाडू असतात. शकतात श्री साई प्रसादालय. तर आता आपण इकडनं एंटर करणार आहे. आपलं हे कुपन आहे. तर आता मला इथं जेवण वाढलं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये भात आहे, पापड आहे, चपाती आहे, डाळ आहे, 2 प्रकारची भाजी आहे, तसंच गोड म्हणून शेव्या आहे आणि कांदा दिलेला आहे. साई सेंट आर्ट म्युझियम आहे. टाइम आहे 9 AM to 10 PM आणि इथे ना मोठी अशी साईबाबाची मूर्ती आहे. वाव. तर सगळं आहे ना हे सेंट पासून बनवलेलं आहे. तर आता आपण आलोय श्री साई पालखी उद्यान. तर बघू शकतात हा प्रवेशद्वार आहे आणि समोरच बघू शकतात साई आहे ना पाणी ओततात आहे. तिथे पण बघू शकतात साई भिक्षा मागतात आहे आणि असे साई बघू शकतात. लहान मुलांसाठी ना ऍक्टिव्हिटीज आहे इथे. घेतली आहे तर तुम्ही सुद्धा येऊन घ्या. 100 रुपये किलो आहे आणि एकदम स्वीट आहेत. त्यांच्या फार्म मधली आहेत, एकदम फ्रेश आहेत. तसंच इथे पेरू पण आहेत बघा, 50ला वाटा आहे. बघू शकता हे मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एक न्यू ब्लॉग चालू करतो आहे. तर आपण जातो आहे शिर्डीला. तर आपण ही 1 डे जर्नी करणार आहे. म्हणजे एका दिवसात आपण शिर्डी कसं जाऊन येऊ शकतो ना हे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला समजेल. तर आता आम्ही आहे ना दादर टर्मिनल्सवरनं प्लॅटफॉर्म नंबर 11वरनं 11041 ही ट्रेन पकडली आहे, जी आहे 11:55 PM ची आणि सकाळी 9:30 वाजता पोहोचते शिर्डीमध्ये. तर मी माझ्या मित्रासोबत आहे, हा आहे अभिषेक. तर ह्याला पहिल्यांदाच तुम्ही बघितलं असाल आपल्या व्हिडिओमध्ये. नेहमी आपल्याबरोबर ओमकार असतो, तर ओमकारला आज येता आला नाही, तर त्यासाठी अभिषेक आलाय आपल्यासोबत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप मजा असणार आहे. कारण आपण आहे ना थोडकंच जागी जाणार आहे आणि मस्त असा हा ब्लॉग बनवणार आहे. तर आपला हा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे, कारण आपण हा 1 डे साठीच जातो आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही तर शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन करणार आहे, आजूबाजूचे जे मंदिर आहे ते व्हिजिट करणार आहे आणि जमल्यास आम्ही अन्नछत्र जे आहे तिकडे प्रसादाचा लाभ घ्यायला जाणार आहे. तसंच जे वॅक्स म्युझियम आहे ते जमलं तर तेही आम्ही जाऊन व्हिजिट करू, कारण आमची परत 8:30ची ट्रेन आहे. तर बघूया कसं आपली ही जर्नी होते. तर स्टे ट्यून आणि स्टे विथ अस. तर इथे ही अभिषेकची सीट आहे आणि इथे माझी सीट आहे. तर आता आम्ही ट्रॅव्हल करतो आहे. तर आता आमची ट्रेन चालू होणार आहे. तर 11:54 झाले आहे. तर बघू शकता आता ट्रेन सुटेल इकडून. 1041 डाऊन दादर साईनगर शिर्डी बेलापूर पुढ्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून सुटेल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यावे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही उठलो आहे. आता ही पुतंबा स्टेशनला ही ट्रेन थांबली आहे नाश्ता करण्यासाठी. तर अर्धा तास गाडी लेट झाली आहे, तर आम्ही 10 वाजेपर्यंत पोहोचू. 9:30चा टायमिंग आहे. तर तिकडे पोहोचल्यावरच मग आम्ही रूम बुक करू, फ्रेश वगैरे होऊन देवळात जाऊ. तर ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवू. तर आपल्याला ना दुसरी एक ट्रेन आहे जी वीकली 3दा जाते. तर त्याच्यात म्हणून आलो तर आपण 6 तासामध्ये पोहोचतो. तर स्टे ट्यून्ड आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण शिर्डीमध्ये पोहोचलो आहे. आपली ट्रेन 15 मिनटं लेट झाली, तर 9:45ला आपण इथे पोहोचलो. तर आता आपण स्टेशनला आहोत, बघू शकतात पाठीमध्ये. तर आता आपण इकडनं रिक्षा करणार आहे आणि रूम शोधणार आहे आणि मग तिकडे फ्रेश होऊन मग आपण दर्शनाला जाणार आहे. तर तसंच हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघू शकतात छान असं स्टेशन आहे आणि तिकडनं पण एक्झिट आहे, तुम्ही बघू शकता. आणि तसंच या साईडला पण आहे एक्झिट जाण्यासाठी आणि रिक्षा तुम्हाला इझिली भेटतात. इथे सगळे रिक्षावाले येऊन उभे राहतात, तर रिक्षांचा प्रॉब्लेम नाही आहे. तर आता आपण इकडनं बाहेर जाऊ आणि रिक्षा पकडू. तर 20 रुपये पर सीट घेतात किंवा 150 रुपये अख्खी कॅब, असं त्यांचा हिशोब आहे. आता बघूया कशी आपल्याला कॅब भेटते आहे. पण हॉटेल साई सीमा या ठिकाणी रूम बुक केलेला आहे. तर आपल्याला इथे रूम भेटला आहे 800 रुपीजमध्ये, जे आपल्याला सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपण वापरू शकतो. तसंच ते लोक आपल्याला इथे व्हेकल पण देतात मंदिरात जायला, परत तसंच आपल्याला अन्नछत्रमध्ये जाण्यासाठी आणि मग आपल्याला स्टेशनला पण सोडतात. तर इट्स गुड डील इनफॅक्ट आणि चांगलं रूम आहे. तर मी आता वरती जाईन तर तुम्हाला रूमसुद्धा दाखवीन. तर चला मग आपण आता वरती जाऊया.
चल. तर आता आपण इकडे ना रूम बुक केलं आहे. तर इकडे बघू शकता ही लिफ्ट आहे आणि असे एंटर केलं की दोन्ही साईडनं रूम्स आहे. तर आपण हा रूम बुक केला आहे 201. तर बघू शकतात असे 2 बेड आहेत. तसंच इथे टी व्ही दिलेला आहे, केबलचं पण सोय आहे, मिरर आहे. तसंच आपलं सामान ठेवण्यासाठी आपल्याला बॅग वगैरे किंवा कपडे लावण्यासाठी सुद्धा जागा आहे इकडे. आणि बघू शकता 2 बेड आहे, म्हणजे 3 लोकांची ऑक्युपन्सी इथे इझिली होऊन जाते. तसंच इथे टॉयलेट बाथरूम आहे, क्लीन आहे बघू शकतात. आणि इकडे उजेड पण बघू शकतात, छान आहे कारण छान अशी मोठी विंडो आहे. तर ब्रिझी आहे, म्हणजे AC नाही लावली तरी चालेल, AC रूम आहे. तर चला मग आपण पटकन आता रेडी होतोय आणि आपण आता देवळाकडे जातोय. तर मित्रांनो आता मी रेडी झालो आहे. तर आता आम्ही देवळात जातो. तर हॉटेलचीच रिक्षा आहे, तर ते आम्हाला आता देवळात सोडणार आहे. तर देवळात ते फुलं वगैरे न्यायला देत नाही, तर डायरेक्ट आपण लाईनमध्ये जाऊ आणि तिकडनं दर्शन घेऊन खाली येऊ. आणि मग आपण चावडी वगैरे जाणार आहे, परत हनुमानचं मंदिर आहे ते आपण कव्हर करू आणि ते तुम्हाला मी नक्कीच दाखवू. आणि मग पुढे काय काय करतोय चला. तर इकडनं अशी ना एंट्रन्स आहे आणि अशी तुम्ही बघू शकतात लाईनीत आहे ना सगळीकडे दुकान आहे जिथे तुम्हाला बाबांसाठी प्रसाद शॉल वगैरे भेटते. पण ॲक्च्युली असा प्रॉब्लेम आहे इकडे की हे सगळं भेटतं पण आपण आतमध्ये घेऊन मंदिरात नाही जाऊ शकत. ते गेटवरच आपल्याकडनं काढून घेतात आणि साईडला ठेवून देतात, तर ते साईबाबांपर्यंत पोहोचत नाही. त्यापेक्षा आपण दक्षिणा घातली तर ते सगळ्यात बेस्ट आहे. ते मंदिराच्या कुठल्याही कामासाठी उपयोगी ठरतं. तर आता आरती चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे आहे ना टी, मिल्क, कॉफी, बिस्किटचं कॅन्टीन आहे. इथे तुम्ही कुपन घेऊन इकडे चहा वगैरे घेऊ शकता. तसंच इथे लाडूचं वगैरे पॅकेटं तुम्हाला भेटतात. तर इकडे हे आपलं दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे बघू शकतात. लाईनीत इथे सुद्धा प्रसादाची दुकान आहे, तर आपण घरी नेण्यासाठी प्रसाद इकडनं घेऊ शकतो. तर बघू शकता टी व्हीवर आरती चालू आहे साईबाबांची. सगळेजण इथे उभे आहेत आरतीसाठी. आय लव्ह साईबाबा अशी फ्रेम बनवलेली आहे इथे लोक येऊन फोटोज काढतात. तसं ते बघू शकतात तिथे गार्डन आहे. साईबाबा असं पाणी ओतताना दिसतं रात्रीच्या टायमाला. जर आपल्याला लेट नाही झाला तर आपण तिकडे नक्कीच येऊ. तसंच इकडनं ना ही गेट आहे, इकडनं एक्झिट आहे. आणि बघू शकतात वरती स्क्रीनवर सुद्धा साईबाबाची आरतीचं आपल्याला दर्शन होत आहे. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी पाया पडून घ्या आणि साईंचं दर्शन करून घ्या. तसं लाईनीत सगळीकडे तुम्हाला बघा असे स्टोर्स दिसतील. तर आम्ही सुद्धा आता इथे फोटोज वगैरे काढून घेतो. तर तुम्ही बघू शकतात ऑपोजिट साईडला ना साई प्रणाम म्हणून हॉटेल आहे आणि अगदी त्याच्या ऑपोजिट तुम्ही बघू शकतात लाडू प्रसाद काउंटर आहे. तर इकडे तुम्ही आहे ना प्रसादाचे लाडू घेऊ शकतात, म्हणजे आपण हे घरी पण घेऊन जाऊ शकतो. तर बघू शकतात पर पॅकेट 25 रुपये आहे. आता आपण ना इकडनं दर्शनाला जातो आहे. तर गेट नंबर 6, 7, 8 आणि हे समोर तुम्हाला दिसतंय ना इकडनं आपल्याला दर्शनाला आत जायचंय. तर आता मी इथे मोबाईल कुठे ठेवायचं आहे ते बघतो आहे आणि चप्पल वगैरे, आणि मग आम्ही दर्शनाला आतमध्ये जाऊ. तर इकडे खालीच आहे ना मोबाईल लॉकरचं काउंटर आहे 6, 7, 8 आणि हे बघू शकतात असं आहे ना इकडनं आपण आत जायचं आहे या गेटनं. तर पहिली मी तुम्हाला इकडनं दाखवतो कुठनं एंट्रन्स आहे आणि मग मी आतमध्ये जाणार आहे दर्शनासाठी. बघू शकता. तर इथे बघू शकता तिथे बोर्ड लावलेले आहे की फुलं, गार्लंड, कोकोनट, प्रसाद असं काही गोष्टी घेऊन आपण मंदिराच्या गाभारात जाऊ नाही शकत. तसंच पेट पास काउंटर इकडे आहे आणि तिथे बघू शकतात फ्री दर्शनची लाईन आहे. तर तिकडनं आपल्याला आतमध्ये सोडलं जातं ज्यांच्याकडे पास नाही आहे. तर काय इकडनं सगळे लोक आता एंटर करतात. तर आम्ही तिथे मोबाईल आणि चप्पल ठेवू आणि मग आपण दर्शनाला जाऊ.
तसं इथे पण बघू शकतात प्रसाद सेलचं काउंटर आहे, तसंच मोबाईल कॅमेरा लॉकर्स आणि पुढे तिथे ना चप्पलाचं आहे. तर आता आम्ही इथेच ठेवणार आहे चप्पल आणि मोबाईल आणि मग दर्शनाला जातो आहे. तर सगळीकडे ऑप्शन्स आहेत तुम्हाला चप्पल आणि मोबाईल ठेवण्याचे. काही जण असे बाहेरच ठेवून जातात, पण मग ते लॉस्ट होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यापेक्षा आपण जे स्टँड दिलंय तिथे ठेवणं हे योग्य असतं. तर मित्रांनो, आता आम्ही ना दर्शन करून आलो. तर पहिली आम्ही साईबाबांच्या मेन देवळात गेलो. तिथे सुद्धा सुंदर असं आमचं दर्शन झालं. छान असं आम्ही तिथे टाइम स्पेंड केला. असं वाटत होतं की तिथे येऊच नाही बाहेर. छान असं आज गर्दीही नव्हती, कारण बुधवार होता. गुरुवार असला की गर्दी असते. छान अशा पद्धतीने आपलं दर्शन झालं तिकडे. आणि आम्हाला कडुलिंबाचा पाना सुद्धा भेटला तिकडे, कारण ते असं खूप दुर्लभ आहे. खूप किंचित असं लोकांना ते भेटतं. तर आज आम्हाला ते खूप काटकसर करून ते आम्ही काढून घेतलं. तर आम्हाला खूप आनंद झाला त्याचा. त्यानंतर आम्ही द्वारकामाईमध्ये गेलो, चावडीमध्ये गेलो, मग जे बाबा आहेत त्यांच्या मंदिरात गेलो, मग दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे ते गेलो. आता मी परत जाणार आहे, कारण तेव्हा मोबाईल नव्हता म्हणून मी शूट नाही करू शकलो. तर आता जाईन तेव्हा मी तिकडचे ते टेम्पल शूट करीन. आतमध्ये तर तुम्हाला घेऊन जाता देत नाही कॅमेरा, बाहेरच्या बाहेर मी ते शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवीन. तर आता आम्ही आलोय. तर आता आम्ही ना अन्नछत्रमध्ये जेवायला चाललो आहे. तर आता आम्ही ना काही वस्तू शॉप करून आणल्या, तर मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे पेरू दिसत आहेत ना तुम्हाला एवढे, हे सगळे आम्ही ना 200 रुपीजचे घेतले आहेत. आणि हा आपला इकडचा फेवरेट प्रसाद आहे. तर 25 रुपीजला 3 असे लाडू असतात. तसंच आम्ही पेढे घेतलेत प्रसाद म्हणून देण्यासाठी. तसंच हा गुळाचा आणि साखरेचा कुंदा आहे. तर माझ्या मित्रांनी सुद्धा काही पॅकेट घेतलेत. तसंच आहे ना, आता आपण जेव्हा प्रसाद देतो तर आपले जे रिलेटिव्स आहेत किंवा मित्रपरिवार आहे त्यांना असे काही गिफ्ट आयटम्स देण्यासाठी मी हे फ्रीज मॅग्नेट्स घेतले. तर बघू शकता साईबाबांचे छान असे फोटो आहेत. आणि मी मागच्या टायमाला जेव्हा आलो होतो ना, तर माझ्यासाठी असे ब्रेसलेट घेऊन गेलेलो. तर खूप जणांना ते आवडलं होतं. तर सगळे जणांना असं होतं की मला सुद्धा घेऊन या. बघू शकतात हे माझ्या हातात आहे. तर हे थोडं आता मला थिकवाला भेटलं आहे, माझं थोडं बारीक आहे. तर हे सुद्धा मी द्यायला घेतलं. तसंच आपले काही लहान मुलं आहेत, तर त्यांना अशा प्रकारचे ब्रेसलेट्स घेतलेत घालायला, कारण आजकाल लहान मुलांना खूप आवडतं असं हातात घालायला. तर आम्ही बरीचशी आता शॉपिंग केली. आता फक्त आहे ना आम्हाला द्राक्ष वगैरे घ्यायचे, कारण आता सीझन आहे. तर आम्ही आता जेवायला जातोय. तर आमची रिक्षा खाली आलेली आहे. तर मग आपण डायरेक्ट आता तिथे भेटूया. तर मित्रांनो, आपण आहे ना आता प्रसादालयाला पोहोचलो आहे. तर रिक्षावाल्याने आपल्याला साईडला सोडलं होतं. तर बघू शकता इथे हा बोर्ड दिसतो. आता आपण इकडनं स्ट्रेट आतमध्ये जाणार आहे. तर इथे बघू शकतात मॅकडॉनल्ड आहे आणि सिद्धांत हॉटेल. आणि इथे ना प्रसादालयाचा मोठा असा बोर्ड लागलेला आहे. तर इकडनं आपल्याला स्ट्रेट चालत जायचे आता. ना मोफत प्रसाद भोजन इकडे आलो आहे. तर बघू शकता इथे पण ना लाडू प्रसाद काउंटर आहे. तर इकडून आता आपण आतमध्ये जाणार आहे. तर हा प्रसादालयाचा टायमिंग आहे. तर बघू शकता आता आपण इकडनं ना आत जाणार आहे. तर छान असं कारंजे काढलेत बघा तिकडे असं मस्त वाटतंय ना. तर आपल्याला तिकडे जाऊन आता ना कुपन घ्यायचं आहे. तर आपण पेडमध्ये जाणार आहे. फ्री आणि पेड असं 2 ऑप्शन आहेत. तर पेडवाल्यांना इकडनं पाठवतात. आणि इथे साईंची छान अशी मोठी मूर्ती आहे बघू शकतात. तर आपण पण तिकडे जाऊन फोटो काढणार आहे. तेवढेच घ्या ताटात जेवढे बसते पोटात. बघू शकतात इथे बाकी सगळं लिहिलेलं आहे. तर आता आपण इथे आहे ना बघू शकतात फ्री प्रसाद मील कुपन काउंटर आहे आणि स्पेशल सिटिंग प्रसाद कुपन काउंटर आहे. तर आपण ह्याच्यामध्ये जातो आहे आणि इकडनं कुपन घेणार आहे. दोन अडल्ट आहे ना. तर बघू शकतात इथे अशा प्रकारे ना रेट लिहिलेले आहे. अडल्ट 50, चाइल्ड 30 आणि बिलो 10 इयर्स फ्री आहे. आणि हा टायमिंग दिलेला आहे त्यांनी. 2 अडल्ट. तर अशा प्रकारे आता आपण हे कुपन घेतलेलं आहे. तर बघू शकता जर तुम्ही फ्रीचं कुपन घेतलं ना तर इकडनं तुम्हाला एंट्री आहे आणि पेड असेल तर आपण तिकडनं जातोय. तर आपण तिकडनं आता एंट्री करणार आहे. तर बघू शकतात श्री साई प्रसादालय. तर आता आपण इकडनं एंटर करणार आहे. आपलं हे कुपन आहे. 100 रुपीज दिले आहेत आपण दोघांचे.
तर आता बघूया इथे काय डिफरन्स असतो आणि जेव्हा आपण तिथे येतो तेव्हा काय डिफरन्स असतो. तर मी पण फर्स्ट टाइमच येतो आहे. तर हे बघू शकतात इकडनं अशी क्यू लागलेली आहे लोकांची. तर हे आहे अतिथी भोजन कक्ष. तर इकडून आता आपण आतमध्ये जाणार. आपण एंट्री केलेली आहे इकडे. तर इथे बघू शकतात अशा प्रकारे आहे ना सिटिंग अरेंजमेंट आहे. तर आपण एखादं टेबल घेऊन तिथे बसू शकतो. असे सेपरेट टेबल आहे. तर आता आपण बघतोय कुठे बसू शकतो. त्याप्रमाणे मग आपण टेबल घेऊ आणि मग बसू. पकड ना कुठलं पण एक टेबल घे. तर आता मला ना इथं जेवण वाढलं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये भात आहे, पापड आहे, चपाती आहे, डाळ आहे, 2 प्रकारची भाजी आहे, तसंच गोड म्हणून शेव्या आहे आणि कांदा दिलेला आहे आणि दही आहे आणि हे काहीतरी पापडचं चुरमा आहे तुम्ही बघू शकता. तर आता अभिषेक पण आहे ना इथे जेवतोय. तर आहे खूप भूक लागली आहे कारण आम्ही सकाळीपासून काही खाल्लं नव्हतं. डिरेक्टली आता आम्ही जेवायला बसलो आहे. तर ओम साईराम. तर तुम्ही बघू शकता पाठीमध्ये बाबा सुद्धा प्रसाद बनवतात आहे. तर आम्ही सुद्धा ना आता प्रसादाचा लाभ घेऊन आलो. तर आम्ही पेड लाईनमध्ये गेलो होतो. आपल्याला फ्री मील सुद्धा आहे. तर फ्री मीलमध्ये तुम्ही कुपन घेतलं की पाठच्या साईडनं जायचं आहे. पेडमध्ये तुम्हाला ह्या साईडला यायचं आहे ह्या बिल्डिंगमध्ये. इथे फर्स्ट फ्लोअरला त्यांचं सिटिंग अरेंजमेंट आहे ना वेगळं आहे. तुम्हाला टेबल आणि चेअर्स दिलं जातं आणि पाहिजे तेवढं ते येऊन वाढतात. सुंदर असं जेवण आहे. जे खाली असतं तेच वरती असतं. फक्त काहीतरी भाजीमध्ये डिफरन्स असतं आणि टेस्टी होतं जेवण. तर आमचं सुद्धा पोट भरलं. तर आता आम्ही आहे ना द्वारकामाई, छावडी आणि दक्षिणमुखी मंदिर जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिकडे जे गार्डन आहे तसंच इथे बाजूला एक म्युझियम आहे ते पण आता आपण कव्हर करणार आहे. आणि मग आपण रूममध्ये जाणार आहे कारण परत इव्हनिंगला आम्हाला निघायचं आहे. तर बघू शकता छान असं परिसर आहे. तर आता आपण इथे एक फोटोशूट करू आणि मग आम्ही निघू रूमसाठी. प्रसादी रेस्टॉरंट आणि हॉटेल साई गीता आहे. त्याच्यात बाजूला आहे ना इथे साई सेंट आर्ट म्युझियम आहे. टाइम आहे 9 AM to 10 PM आणि इथे ना मोठी अशी साईबाबाची मूर्ती आहे बघू शकतात. तर आता आपण इकडनं आतमध्ये जाणार आहे या म्युझियममध्ये. तर बघूया आतमध्ये गेल्यावर तिथे काय आहे. इथे चप्पल काढायचे आतमध्ये. तर इथे बघू शकतात तर इथे आतमध्ये चप्पल काढायचं आहे. आता इकडनं आपण ना खाली उतरणार आहे. तर इथे बघा असा बोर्ड लावलेला आहे साई सेंट आर्ट म्युझियम 9 AM to 10 PM. इथे आपल्याला तिकीट काढायचे 50 रुपीज पर पर्सन आहे. तसंच इथे पण बघू शकता साईबाबांचे फोटो फ्रेम्स वगैरे तुम्हाला भेटून जातील, मूर्ती वगैरे. तर इकडनं आपल्याला आत जायचं आहे. वाव. तर सगळं आहे ना हे सँडपासून बनवलेलं आहे. साई सँड अँड वॉटर बाय हँड. तर नारायण साहू या आर्टिस्टनी हे सगळं आर्ट केलं आहे. तर इथे बघू शकतात साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे बनवलेली जी फक्त वाळूपासून बनवलेली आहे. आणि इथे बघू शकता हा घोडा आहे आणि प्रत्येक जी ही गोष्ट आहे ना त्याच्या मागे एक एक स्टोरी आहे. तसंच इथे पण बघू शकतात खूप सुंदर आहे हे पण. आणि हे सगळं आर्ट ना सँड आणि वॉटरपासूनच बनवलेलं आहे. तसंच हे पण बघू शकतात. अप्रतिम अप्रतिम. तसंच हे बघू शकतात. प्रत्येक आर्ट मागे एक एक स्टोरी आहे. तसंच इथे पण बघू शकतात. कारण लास्ट टाइम जेव्हा मी आले होतो ना तर मी साई तीर्थ हे पूर्ण तिकडचं व्हिजिट केलं होतं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. तर हे आपलं राहिलं होतं. तर यंदा परत येणं झालं आहे. तर मी म्हणालो की तुम्हाला सुद्धा हे म्युझियम आपण टाकूया. बघू शकता खूप सुंदर एकदम बारीकीने काम केलेलं आहे सगळं. तसंच इथे पण बघू शकता.
वाव. तसंच इथे पण बघू शकता. असंच हे मधी पूर्ण असं ना दोन्ही साईडनं आहे. बघू शकता. खूप सुंदर, खूप सुंदर. तर बघू शकतात केवढं सुंदर असं हे शिल्पकाराने आर्ट काढलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे, कारण फक्त वाळू आणि मातीपासून हे पूर्ण आर्ट केलेले आहे आणि साईबाबांची मूर्ती साकारल्या आहेत. आणि ना इथे येऊन खूप प्रसन्न वाटते आणि छान असं फील येतो आहे. बघू शकतो. तर आता आम्ही जाणार आहे द्वारकामाई आणि आपलं चावडी आणि दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर तुम्हाला दाखवण्यासाठी. आम्ही सकाळी दर्शन करून घेतलं, आता फक्त तुम्हाला दाखवायचं आहे, त्यामुळे आम्ही आता तिथे जाणार आहे. तसंच वाटेवर जाता जाता खंडोबाचं मंदिर पण लागतं, तर ते सुद्धा आपण कव्हर करणार आहे. तर स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. तर इथे बघू शकता साईबाबा भक्त निवास चे कॉस्ट आणि रूम्स किती आहे त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. तसंच त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे खाली. तसंच या साईडला बघू शकतात दरावती भक्ती निवास आणि साई आश्रम भक्ती निवास, तर त्यांचे सुद्धा कॉस्ट आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेले आहे. तर तुम्हाला यायचं असेल ना तर यावर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकतात. तसे बरेचसे प्रायव्हेट हॉटेल सुद्धा आजूबाजूला आहेत, तर तिथे सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. इथे लोक तुम्ही आल्यावरच विचारतात की तुम्हाला रूम बुक करायचं आहे का, आणि ते आपल्याला तिथे घेऊन जातात. तर स्वस्त दरात रूम सुद्धा भेटून जातात आपल्याला इकडे. तर आता आपण आलोय श्री साई पालखी उद्यान. तर बघू शकतात हा प्रवेशद्वार आहे आणि समोरच बघू शकतात साई आहे ना पाणी ओततात आहे. बघू शकतात छान अशी साईंची मूर्ती आहे आणि सगळ्या बाजूनी असं कमळ आहे आणि प्रत्येक बाजूला ना साईंचं छायाचित्र आहे. आणि असा हा पूर्ण गार्डन आहे. तिथे बघू शकतात पालखी दाखवलेली आहे त्या साईडला. तसंच इथे सुद्धा साईंबद्दल दाखवलं आहे. तर आपण ना सगळ्या साईडनी कव्हर करूया. तर असं बघू शकतात साईडनी तुम्हाला दिसेल की इथे साई बसले आहेत द्वारकामाईमध्ये, तेव्हाचं चित्र आहे. तसंच इथे साई सर्व प्राण्यांबरोबर बसले आहेत. तसं इथे साई आपल्या भक्तांसोबत आहेत. तसं इथे साई सर्व लहान मुलांबरोबर खेळत आहेत. इथे पण बघू शकतात. तर सर्व साईंची जी स्टोरी आहे ना ती ह्याच्यावर दाखवली आहे. तसंच इथे पण बघू शकतात साई भिक्षा मागतात आहे आणि असे साई पाणी ओततात आहे. असं मस्त असं कमळमध्ये सर्व बाजूनी अशी फुलांची झाडं लावलेली आहे. तसंच लहान मुलांना सुद्धा खेळण्यासाठी तिथे झोकाळे वगैरे आहेत, घसरगुंडी आहे. बघू शकतात खूप लोक येऊन इथे बसतात संध्याकाळचं. तसंच इथे पण कडुलिंबाचं पिंपळाचं झाड आहे. बघू शकता लहान मुलांसाठी ना ॲक्टिव्हिटीज आहे इथे, म्हणजे लहान मुलं सुद्धा ना बोर नाही होणार इथे आल्यानंतर. तुम्ही त्यांना दर्शन झाल्यानंतर इथे खेळायला घेऊन येऊ शकतात. आणि हे एकदम आपल्या देवळाच्या समोरच आहे. तर बघू शकतात छान असं हे गार्डन आहे. तर आता मी थोडा वेळ इथे फोटो काढून घेणार आहे. तर इथे बघू शकतात ही द्वारकामाई आहे. तर आतमध्ये साईंचा फोटो आहे. तसंच आतमध्ये ना धुनी पेटत असते. तर बघू शकता आपण असं इकडनं बघूया. बघू
बघू शकतात. तसं तिथे ना साईंचे पादुका आहे आणि साईंचा मोठा फोटो आहे आणि आतमध्ये बसून आहे ना छान असं आपण नामस्मरण करू शकतात साईंचं. तर आता आपण इकडनं जातो आहे चावडीकडे. तर इथे चावडी आहे. तर हा आपल्याला ना मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी एक द्वार आहे. तसंच इथे महिलांसाठी लाईन आहे आणि इथे पुरुषांसाठी लाईन आहे बघू शकतात. आणि आतमध्ये साईंचा छान असा फोटो आहे आणि आपण त्याच्या पाया पडून येऊ शकतो. तर इकडनंच तुम्ही पाया पडून घ्या कारण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तसंच इथे आहे ना हाजी अब्दुल बाबाची झोपडी आहे. तर इथे पण आतमध्ये आहे ना देवाचे खूप सारे असे फोटोज आहेत आणि इथे आपल्याला झाडा वगैरे मारून घ्यायचं असेल तर ते आपण इथे करून घेऊ शकतो. तर आम्ही सकाळी येऊन दर्शन केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर इथे हे आहे तसंच इथे आहे ना दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. तसंच इथे हे खूप मोठं जुनं असं कडुलिंबाचं झाड आहे बघू शकता. आणि इथे हे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. तर आपण इकडनं पाया पडून घ्या. आतमध्ये मंदिरात फुटेज अलाउड नाही आहे. हे मंदिर आहे. तर बघू शकता इथे ना आता द्राक्षाचा सीझन आहे. तर छान अशी गोड द्राक्ष आहेत बघू शकतात मस्त फ्रेश एकदम. तर ह्या भाऊंकडनं मी घेतली आहे. तर तुम्ही सुद्धा येऊन घ्या. 100 रुपये किलो आहे आणि एकदम स्वीट आहेत. त्यांच्या फार्म मधली आहेत. तर बघू शकता इथे तुम्ही पानं पण बघू शकतात एकदम फ्रेश आहेत. तसंच इथे पेरू पण आहेत बघा 50ला वाटा आहे बघू शकता. तसं इथे पण द्राक्ष वगैरे आहे. तसं इथे पण प्रसाद विक्रीचं काउंटर आहे. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता ना शिर्डीवरनं घरी जायला निघालो आहे. तर आता आम्ही साईनगर रेल्वे स्टेशनला आलो आहे. तर देवळापासून हे 10 मिनिटं आहे. तर आम्ही रिक्षा करून इथपर्यंत आलो. तर आम्ही आहे ना जेवढं पॉसिबल आहे तेवढं कव्हर केलं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही सुद्धा एवढी सगळी ठिकाणं जी दाखवली आहे ते नक्की फिरा. म्हणजे तुम्हाला सुद्धा छान असा अनुभव येईल आणि खूप काही गोष्टी बघता येतील. थँक्यू.